27 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सुनीता विल्यम्स नासामधून रिटायर्ड झाल्या। भारतीय वंशाची अभिमानास्पद अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक यशस्वी मोहीम केल्यात। दरम्यान आता रिटायरमेंट नंतर सुनीता विल्यम्स यांना पेन्शन किती मिळणार आणि सुनीता विल्यम्स यांची 27 वर्षांच्या कारकिर्दीतील काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। 608 दिवस अंतराळात राहणारी, 9 वेळा जिनं स्पेस वॉक केला आणि नासाच्या इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरानं लिहिलंय। भारतीय वंशाची अभिमानास्पद अंतराळवीर सुनीता विल्यम्स आता निवृत्त झाल्या। नासामधील तब्बल 27 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 27 डिसेंबर 2025 पासून सुनीता विल्यम्स यांनी अधिकृतपणे निवृत्ती स्वीकारली। सुनीता विल्यम्स यांनी आपल्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर 3 मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या। त्यांनी एकूण 608 दिवस स्पेसमध्ये वास्तव केलं, जो नासाच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कालावधी आहे। इतकंच नाही तर सुनीता विल्यम्स यांनी 9 वेळा स्पेस वॉक केलाय आणि त्याचा एकूण कालावधी आहे 62 तास 6 मिनिटं। महिला अंतराळवीरांमध्ये हा आजवरचा सर्वाधिक स्पेस वॉकचा टाइम ड्युरेशन आहे। नासाचे प्रशासक जेरेड आयकोझेकमेन यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, सुनीता विल्यम्स यांनी केवळ अंतराळात काम नाही केलं तर भविष्यातील चंद्र आणि मंगळ मोहिमांची पायाभरणी केली। आता सुनीता विल्यम्स यांच्या सॅलरी आणि रिटायरमेंट नंतर त्यांना पेन्शन कशी मिळेल तेही जाणून घेऊयात। निवृत्तीपूर्वी सुनीता विल्यम्स नासाच्या सर्वोच्च वेतन श्रेणी म्हणजेच GS-15 यामध्ये कार्यरत होत्या। या पदावर त्यांना दरवर्षी 1,20,00,000 ते 1,30,00,000 रुपयापर्यंत वेतन मिळत होतं। आता निवृत्तीनंतर त्यांना 2 फेडरल पेन्शन आणि सोशल सिक्युरिटीचा लाभ मिळणार आहे। ही पेन्शन त्यांचा एकूण जो सेवा कालावधी आणि सरासरी वेतनाच्या आधारावर निश्चित केला जाईल। त्याशिवाय त्यांना अमेरिकेच्या सोशल सिक्युरिटी स्कीमचा फायदा देखील मिळणार आहे। त्यामधून आता त्यांना दरमहा एक निश्चित वेतन देखील मिळेल। आता सुनीता विल्यम्स यांची कारकीर्द कशी होती ते देखील आपण जाणून घेऊया। सुनीता विल्यम्स 2006 मध्ये पहिल्यांदा अंतराळात झेपावल्या, 2012 मध्ये दुसऱ्यांदा अंतराळाकडे उड्डाण केलं होतं आणि 2024 मध्ये बोईंग स्टार लायनर या मोहिमेद्वारे त्या अंतराळात गेल्या। तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा मुक्काम वाढला होता, त्या बातम्या आपण ऐकल्या आणि अखेर 2025 मध्ये त्या पृथ्वीवर परतल्या। आज सुनीता विल्यम्स निवृत्त झाल्या, तरीही त्यांचा प्रवास असंख्य तरुणांसाठी प्रेरणा देणारा आणि इतिहास घडवणारा आहे। भारतीयांना सुनीता विल्यम्स यांचा नेहमीच सार्थ अभिमान राहील। आज इस्रो देखील अंतराळवीर स्पेसमध्ये पाठवण्याच्या मोहिमेवर काम करत आहे। भारतातून इस्रो मार्फत अंतराळवीर स्पेसमध्ये पाठवताना महिलांना प्राधान्य देण्यात यावं का, याबाबत तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।